नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्व सखींचं मनापासून स्वागत. आज आपण सुंदर केसांचं गुपित काय याविषयी जाणून घेणार आहोत. हा आपल्या सखींचा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आरशात पाहताना आपल्याच केसांकडे बघून कधी निराश वाटते का? केस गळणं, पांढरे केस, कोंडा होणं या सगळ्या प्रश्नांवर उपाय काय? म्हणूनच या प्रश्नांना उत्तर म्हणून आजचा हा खास संवाद तुमच्यासाठी. एक वेळ मीही महागडे प्रोडक्ट्स वापरून बघितले, महागडे शॅम्पू, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. थोडे दिवस चांगलं वाटायचं. एकच दिवस चांगले केस वाटायचे, की सुंदर दिसतायत, मऊसूत होत आहेत केस. पण काही दिवसांनी परत तोच प्रश्न माझ्याही मागे लागायचा, की केस कोरडे का होतायत? केस गळतायत का? मग यावर उपाय काय करायचा? म्हणून अचानकच माझ्या आजीचा नुसका मला आठवला आणि मी ठरवलं, की चला आपल्या आजीच्या दिवसांकडेच परत गेलेलं बरं. तोच आपल्यासाठी उपाय योग्य ठरेल. आणि त्यावेळेलाच माझ्या सुंदर केसांच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि मी तो नुसका माझ्या जीवनातही अवलंबला. तुमच्या मनात असा विचार आला असेल, की हा नुसका आहे तरी काय? तर हा नुसका सगळ्यांनाच माहिती आहे. आपण लहानपणापासून ते वापरत आलो आहोत. पण सध्या आपल्याला इझिली केमिकल युक्त शॅम्पूज वगैरे अवेलेबल असतात. त्यामुळे आपण त्या नुसक्यांकडे परत वळत नाही. आणि ते म्हणजेच शिकेकाई, रिठा, आवळा आणि कडुनिंब. काही वेळेला जास्वंदाची पानं, फुलं या गोष्टी एकत्र करून जादू होऊन जाते केसांवर. चला तर मग यांचे औषधी गुणधर्म काय आहेत आपल्या केसांसाठी ते बघूया. पहिला घटक पाहूया, रिठा. रिठा हे निसर्गाने दिलेलं सौम्य क्लेन्झर आहे आपल्या केसांसाठी. केस मऊ बनवतं, केस स्वच्छ करतं आणि केसांचा मुळातला जो नैसर्गिक तेलकटपणा आहे तो काढून घेत नाही आणि केसांना पूर्ण स्वच्छ करण्याचं काम करतं. रिठा केस गळती कमी करतं आणि आपलं स्काल्प स्वच्छ बनवतं. दुसरा घटक आहे शिकेकाई. शिकेकाई म्हणजे आपल्या केसांचं टॉनिकच आहे. केसांना मजबूत करण्याचं काम शिकेकाई करतं. केसांची मुळं मजबूत करतं आणि नैसर्गिक चमक देतं केसांना. केस तुटणं कमी होतं, केस मऊ होतात आणि लांब केसांची वाढ सुधारते. शिकेकाई वापरलं की केस जड वाटत नाहीत, तर त्यांच्यामध्ये जिवंतपणा येतो. तिसरा घटक आहे आवळा. आवळा हा नैसर्गिक कंडिशनर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचा खजिना असतो आणि आवळा केसांना आतून मजबूत करतो. आवळा केसांना नैसर्गिक काळेपणा देतो आणि आतून पोषण देतो केसांना. आवळा म्हणजे केसांसाठी एक नैसर्गिक आशीर्वादच आहे. चौथा घटक आहे कडुनिंब. कडुनिंब स्काल्प फिलर आहे. कडुनिंबाचा गुणधर्म म्हणजे थोडा कडू पण परिणाम जास्त होय. कडुनिंब वापरल्याने आपल्या केसातील कोंडा कमी होतो आणि इन्फेक्शन होत नाही, स्किन इन्फेक्शन कोणतंही आपल्या स्किनला. जर त्वचेला खाज असेल तर कडुनिंब ते कमी करण्याचं काम करतो. कडुनिंबाने आपल्या केसांची त्वचा श्वास घ्यायला शिकते आणि स्काल्प चांगला होतो त्यामुळे. आणि त्यामुळेच केसांची वाढ ही आरोग्यदायी होते. मी घरीच बनवलेला आवळा, शिकेकाई, रिठा आणि कडुनिंब पासूनचा नैसर्गिक शॅम्पू आठवड्यातून 2 वेळा वापरते. हे सगळे घटक रात्रभर भिजत ठेवायचे पाण्यामध्ये आणि सकाळी ते गरम पाण्यामध्ये उकळून थोडं कोमट झाल्यानंतर हाताने मॅश करायचे. पूर्ण मॅश करून जो रस निघतो तो गाळून एका एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून आपण तो शॅम्पू आठवड्यातून 2 वेळा वापरू शकतो आणि 2 आठवड्यांसाठी एकदा बनवलेला शॅम्पू हा युजफुल आहे. हे पहा, मी बनवलेला हा होममेड शॅम्पू जो मी संडेलाच बनवून ठेवलेला आहे. या नैसर्गिक होममेड शॅम्पूचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी ही पूर्ण प्रोसेस व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आता हा शॅम्पू वापरायचा कसा हे सांगते तुम्हाला. हे सगळ्यांना माहीतच असेल, पण मी कसं वापरते हे तुम्हाला सांगते.
या शॅम्पूने हलक्या हाताने मसाज करत स्काल्पला थोडा वेळ तो शॅम्पू केसांमध्येच राहू द्यायचा आणि 5 मिनिटानंतर कोमट पाण्याने केस धुवायचे. मला वाटतं माझे केस आज परफेक्ट नाहीत, पण ते निरोगी आहेत. पण जसे आहेत ते नैसर्गिक आहेत आणि मला वाटतं खरं सौंदर्य याच्यातच आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. याबरोबरच मला अजून एक गुपित तुमच्याशी शेअर करायचं आहे, तेही माझ्या केसांचं. ते म्हणजे कॅस्टर ऑइल. कॅस्टर ऑइल हे खूपच गुणकारी आहे आपल्या केसांसाठी आणि हे मी खूप वर्ष झालं वापरते माझ्या केसांना. आठवड्यातून 2 वेळा जेव्हा आपण हेअर वॉश करतो, तेव्हा स्वच्छ स्काल्पवर आपल्या कोकोनट ऑइल आणि कॅस्टर ऑइल मिक्स करून हलक्या हाताने थोडंसं मालिश करून घ्यायचं. आणि हे केस धुण्या अगोदर नाही करायचं, कारण त्याचा काहीच फायदा होत नाही आपल्या स्काल्पला आणि आपल्या केसांनाही. जेव्हा आपण केस स्वच्छ धुवून आपले केस सुकवतो, त्याच्यानंतरच आपण त्या तेलाचा वापर करावा. ज्यामुळे ते तेल मुरतं आणि त्याचा चांगला उपयोग आपल्या केसांसाठी होतो. हा संवाद जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सखी संवाद विथ मीनाक्षी या आपल्या सखीला तुमच्या आयुष्याचा भाग बनवा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.